तर हाय नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सर्वांचं. तर चला बघूया आजची रेसिपी. आज आपण मूग डाळीचे पकोडे बनवणार आहेत. तर हे इकडे घेतले आहे साहित्य. इकडे आहे डाळ, हे बघा एवढं साहित्य घेतले. 2 कांदे, कोथिंबीर घेतली, मिरच्या घेतल्यात, मीठ, हळद, जिरा घेतलाय, धने घेतले. तर हे मिक्सरला बारीक करून घेऊया. हळद टाकूया, थोडीशी मीठ टाकू, जिरा घेतलाय 1 चमच, बारीक चिरलेली मिरची टाकूया, कोथिंबीर आहे बारीक चिरलेली, कांदा आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. हे मिक्स करून घेऊया. 1 चमच धने आहे, तर धने टाकूया. हे सर्व मिक्स करून घेते. ते बघूया पकोडे मूग डाळीचे एकदम टेस्टी. तेल गरम झालेलं आहे मंडळी. हे बघा पकोडे टाकत आहेत आता. वा वा, छान, 1 नंबर. काय भारी पकोडे झालेले आहेत. कसला भारी कलर आलेला आहे पकोड्याला बघा. छान, खूपच छान. इकडे एवढे तर काढलेले आहेत. तर पकोड्यासोबत खाण्यासाठी हिरवी चटणी बनवणार आहे मी. तर टोमॅटो घेतले, हिरवी मिरची, लसूण घेतले, अद्रक घेतले आणि कोथिंबीर, चवीनुसार मीठ. तर हे बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरला चटणी. पकोडे तयार झालेले आहेत आपले, बघू शकता. इकडे हिरवी चटणी, पापड घेतलेले आहेत, 1 नंबर. तयार झालेले आहेत, बघू शकता. हिरवी चटणी, पकोडे, पापड आहे.